महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा सालाबादप्रमाणे याही वर्षी सादर करीत आहोत एक रोखठोक सजीव देखावा। आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला। अरे किती बेसमोर उद्या त्यांना अरे किती बेसमोर उद्या त्यांना आप्पाचं विषय हाड आहे, आप्पाचं क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाच्या बाहेर लाड आहे। तुझे मोहनी शीतल गुलाबी साडी आणि श्यामे आज साकांच्या चौकात धिंगाणाच घालायचंय। चेहऱ्याला एखादा जखमीच करू मध्ये आलं तर म्हणजे बाकीच्यांची ना बरोबर फाटकी ती चेहरा। अरे हल्ला करायची गरज पडली तरच करू, कारण काय तसं गँग दिसली तरी आधीच हातभर फाटके लोकांची। दादा आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे, सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे, टीव्हीवर फोनवर सगळीकडे फक्त आपलंच नाव झालं पाहिजे। नाव चला उद्याचं प्लॅनिंग करू। सॅम अरे ऐक माझं, यात नको अडकू, आत्ताच बाहेर पड, पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही। अगं हे तू सांगतो का आता मला? हे बघ मी काय करायचं ते मी बघतो, तू तुझं बघा चल। अरे सॅम यार काका काकूंचा तरी थोडासा विचार कर। अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं, एवढे कष्ट केले तुझ्यासाठी, त्यांचा थोडा तरी विचार कर। अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळू यार। ऐक ना माझं, एक काम करा ना सौरभ सर, तुम्ही निघा ना, तुम्हाला उशीर होईल अभ्यासाला, नका वेळ व्हायला घालू, चल निघा। शिवरायांच्या 500 कोटी रुपये खर्च करून बनवलेला अश्वरूढ पुतळा अवघ्या 226 दिवसात कोसळला। बदलापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सरकार स्थापनेसाठी पोळापोळीचे राजकारण, मणिपुरात महिलांना अन्यायकारक स्थितीत जगावे लागत आहे। या महिलांना अत्याचाराच्या एकूण 35 घटना समोर, जातीबाह्य विवाह केला म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या। माथे पे चंद्रकोर जबान, खारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी, शब्दों से फूल हॉट ट्रेंड मेरी सारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी। पूर्ण प्रभाव गया दिल तो राव, वडा पावचे दीवानी तुझे मुंबई कर डाव माव, नुसता हार डोक्यावर लावू नका डोक्यावर, टोळ्यावर समुद्रात मांडल्यावर माणसाचा मानाचा मुजरा, दुजेरी गोलगोल गमला तो गजरा, अंधेरी चोळ छान सर्विस कर टाकल्या तुम्हाला तुमच्या हातात काढून पण टाकल्याशिवाय तोडणारे पपण कानाला कळा, मराठी संदेश शुभ्री कळा, उठला मी लक्षावर मराठी चढा, बोलो दी करे चला माथे पे चंद्रकोर जबान, खारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी, शब्दों से फूल हॉट ट्रेंड मेरी सारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी। कसलं तुझं नऊवारी साडी असला उदऱ्याप असतो ना? अरे कलेला प्रोत्साहन दे, काय तुला काय कळणार एका कलाकाराच्या मनात काय चाललंय ते? अगं फ्रीडम म्हणजे कमी कपडे घालणे, हॉटेलिंग करणे, आई वडिलांना उलट बोलणे, रात्री दारू पिणे असलं असतं का? मग काय पहाटे उठून व्यायाम करू, दिव्याच्या अंधारात अभ्यास करून कलेक्टर बनू, एक वेळचं जेवण करून पतिव्रता नारी बनू? अरे आम्ही आधुनिक जगाच्या महिला आहोत,
हवं तसं जगणार, विमान उडवणार आणि गाणी म्हणणार. खरे आणि बॉयफ्रेंडला सचून बोर पण करणार. अगं एवढं नाव आपण जन्मात फिरायला आलोय, ते काही तुझं रॅप सॉंग येते ऐकायला नाही. अरे मला निसर्गाच्या सान्निध्यात आलं ना की छान छान सुचायला लागतं. हे असं 9 वारी साडी. मग जे आहे ते आहे. चल मला थांबायचं नाही ते. अरे एवढं 200 रुपयाचं पेट्रोल टाकले गाडी, 400 रुपयांचे एकटीने खाल्लंस, ते काय तुझं रॅप सॉंग ऐकायला खर्च नाही केले मी सांगतो तसं कर, नाहीतर मला जबरदस्ती करायला लावू नको. इथं कोणी येणार नाही वाचवायला तुला. किती आधुनिक झालीस तरी ताकद पुरुषाकडे जास्त असते आणि बाईकडे कमी. आमच्या पायाखालचेच राहणारच तू. ए हे बघ पुढे येऊ नकोस हा, नाहीतर मी आरडाओरडा करेन. कर हवा तेवढा दंग कर. इथं तुला वाचवायला एखादा वेळेत येऊ शकतो. सबले एक साथ पलट करेंगे. पलट करेंगे, एक साथ पलट करेंगे. आगे चल, पीछे चल, चल चल, दाएं मुड़, बाएं मुड़, मुड़ मुड़. भारत माता की जय. ए अरे हे कुठून तर पकला मधल्यामध्ये. ए जा ना बाबा, इथे महत्वाचं काम चालू आहे. चल्ली गेले 100 रुपये पण 100 रुपये दिमारी केल तो 10 बाबाचा. 10 बाबाचा. एकेरी मात होईल देशाचं काम. आराम आले येणारा धामाचं मारा. देश शिकून काय ठेवणार कारण, कसं बांधणार स्वराज्याचं तोरण. खातो का फुकटचं भात आणि वरण. देश विकणाऱ्या, देश विकणाऱ्या आलंय तुझं जवान महाराज. हे बाबा निघ आता, नाहीतर मारीन बघ तुला. देशासाठी मरणार, पुरीची इज्जत वाचवणार. नवा भारत घडवणार. भारत मातेला सोन्याने बनवणार. सोन्याने बनवणार. तुला सुळावर चढवणार. शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणार. शिवरायांच्या विचारावर चालणार. माझी जाऊनचा जय जयकार करणार. माझी जाऊनचा जय जयकार करणार. शिकार गेली हातातून, पोरगी पळाली जंगलातून. पोरगी शिकली, प्रगती झाली, पण वाचण्याची गती नाही थांबली. पुरुषी अहंकाराची नांगी अजून नाही कोणी नाही खेचली. स्त्री नाही उपभोगाची वस्तू. कधी कळणार पुरुषा, कधी कळणार. कमी कपडे घाला, रॅप करा, अजून कसलेही काम करा. नाही म्हणजे नाही, हे लक्षात घे वेड्या. ठेव शिवरायांचा सन्मान. हा जिजाऊंचा सन्मान. हाच नव्या जगाचा मूलमंत्र. हाच मूलमंत्र लक्षात ठेव. रायबा, आपल्या स्वराज्य स्थापनेनंतर या महाराष्ट्र राज्याची काय ही अवस्था. जिथे आया बहिणी सुरक्षित नाहीये. गुंडांचे राज्य चौकाचौकातच. मध्यमवर्गीय मनुष्य कराच्या ओझ्याने वाकला. सत्ताधारी परकीय प्रणाली अत्याचार करतात. आपल्या सत्तेच्या लोभापाडी सामान्य जनतेला केवळ गुंडून करून चिरडून टाकतात. हेच का आपले स्वराज्य. यासाठी केवळ तात्काळ आपण नुसतं हुकूम करा. आत्ता खांडोळी करतो एकेकाची. अन्याय, अत्याचार, अहंकार, सत्ता या विकृत मानवी प्रवृत्ती त्या प्रत्येक काळात अस्तित्वात होत्या आणि यापुढेही राहतील. महाभारतात द्रौपदीला भर सभेत खेचून आणणारा आणि तिचे वस्त्र फाडणारा दुशासन असून या सीतामाईचे अपहरण करणारा रावण असतो. ते अगदी कालच्या बदलापूर आणि बंगालच्या घटनेचे गुन्हेगार असतो. या दृष्ट प्रवृत्ती कालही होत्या, आजही आणि उद्याही असणार. म्हणजे आमच्या या बहिणी या पृथ्वी तलावर कधीच सुरक्षित असणार नाही. मग काय उपयोग मावळ्यांचा. आजवर सगळ्या चळवळी झाल्या आणि कुठं झाली, पण महिलांच्या बाजूला कधी लढा उभारला गेलाच नाही. काहीतरी केलं पाहिजे मासाहेब. खरं आहे, युद्धात अन्याय अत्याचार होतो तो पहिली महिलांवरच.
पडकी आक्रमण झाली तरी त्याच्या पहिल्या बळी महिलाच ठरतात. पण समाज म्हणतो, पण त्या समाजातही अनेक छुपे रावण आहेत. हे आजही महिलांना त्रास देतात, अत्याचार करतात. मासाहेब, अहो राजाच्या पाटलानं बदमल केला म्हणून आपल्या राजांनी त्यांचा हातपाय छाटून त्याचा चौरंग केला. मग त्यानंतर समाजातला अन्याय कमी झालं. पण आज काय, अहो तरुणाई नशेच्या अंमलाखाली आहे. रामबाब प्रत्येक अडचणीवर उपाय असतो. प्रत्येक गुन्ह्याला थांबवण्याची ताकद असते लोकांमध्ये. जनतेत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. आणि यावर उपाय एकच, छत्रपती शासन, गुन्हेगाराला कडक शासन, आणि तेही त्वरित. हाच महाराष्ट्र धर्म, हीच आई तुळजाभवानीची इच्छा. काय ग, आज उशीर कसा? हो, थोडं काम जास्त होतं. काम जास्त होतं की कोणावर फिरायला गेली होतीस? म्हणजे एक तर शॉर्ट कपडे घालतेस, बॉस बरोबर फोनवर रात्रभर चॅटिंग सुरू असतं, फेसबुक आणि इन्स्टावर रील करत असतेस, मित्रांना भेटतेस, त्याचबरोबर फिरायलाही जातेस, आणि मला सांगतेस काम जास्त होतं. अरे एवढं वाटतं तर तुम्ही मला नोकरी करायलाच कशाला लावता? घरी बसून खायला घाला. आणि मी तिथं काम करायला जाते, मजा मारायला नाही. दिवसभराच्या कामातून थकून 5 मिनिटं मोबाईल हातात घेतला तर बिघडलं कुठे हो? जास्त बोलू नकोस, नाही तर थोबड फोडून घेईन. नवरा समजतो बायकोला फक्त वस्तू उपभोगाची. तिने नोकरी करावी, पैसा कमवावा, बाकी ती काय कामाची? याची बायको असो वा सीतारामाची, बळी पडली ना पुरुषी संशयाची. चूल मूल, काम, नोकरी, उद्योग आणि अंतून एवढंच काय आहे तिचं जग. तिच्या मनाचा विचार होणार कधी? 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 नाही होत विचार. चालली इथून, नाहीतर दिल तो दे. चालली थांबा. कोण तुम्ही? छत्रपती शासन म्हणजे छत्रपती शिवरायांचे आणि जिजाऊ मासाहेबांचे मावळे आहोत आम्ही. खुद्द शिवरायांनी आता महिला मुक्ती चळवळ हाती घेतली आहे. मा जिजाऊ यांनी ठरवलं आहे की यापुढे या देशात एकाही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही. नको जा तुम्ही. अहो तुम्ही एक दिवस याल्यांना मारून जा, पण मला आयुष्यभर यांच्यासोबत संसार करायचा. पुन्हा कोण येणार मला वाचवायला यांच्या तावडीतून? काळजी करू नका ते, आम्ही कायम तत्पर आहोत आपल्या सेवेसाठी. अहो महिलांनी कपडे कोणते घालावे, तिला मित्र कोण असावे, कोणाबरोबर गप्पा माराव्यात, अहो हे ठरवण्याचा अधिकार फक्त महिलेला आहे. तुम्ही नवरे म्हणजे तिच्या शरीराचे मालक नाही. महिला काही चुकीची वागत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपल्याला भारतीय कायदा आहे. तिच्यावर हात उचलण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण कोणाला जीवनदान देऊ शकत नाही, तसेच कोणाला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. आता इथून पुढे महाराष्ट्रात छत्रपती शासन लागू आहे. तेव्हा महिलांवर अत्याचार कराल तर एक शिवरायांच्या मावळ्यांशी लढत आहे, लक्षात ठेवा. खन खन वाजतोय
अहो बाई, अहो काय तुमची लावणी, काय तुम्ही, अहो काय तुमची आदा. मन एकदम असं खुलून आले बघा. हा मला तुम्ही एवढे आवडले ना, एवढे आवडले ना. हा असं वाटत तुमच्या संग येऊन नाचतो. साहेब हास्य साहेब, अहो काय करताय साहेब? काय करतोय म्हणजे अगे जे करायला पाहिजे तेच करतोय. अगं तुझ्यासारख्या लय आल्या, लय गेल्या. पण मी त्यातली नाही साहेब, मी जातीवंत कलावंत आहे. असं हे जास्त शांतपणे करून बसत. किती पैसे पाहिजे तेवढे बोल. माझं मन आलंय तुझ्यावर. आणि एकदा का आमच्या मनात तुम्ही बसलं ना तर आम्ही सहजासहजी सोडत नाही. मेल्या मुडद्या हैवात बापाच्या जीवावर माच करणारे तुम्ही, तुमच्यासारख्या नराधमांमुळे आजची महिला सुरक्षित नाही आहे इथं. हे जास्त शांतपणे करू नको. काय बाबा आमदार आहे, माझा आमदार. हा आमच्या समोर तोड करून बोलायचं नाही. चल खामोश. तसं स्त्रियांनी आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात, तशाच त्या पुरुषांनी सुद्धा सांभाळायला हव्यात. व्यसन जसं तिनं केलेलं वाईट, तसं पुरुषांनी केलेलंही वाईटच. रात्र रात्र बाहेर हिंड जसं धोक्याचं, तसं स्त्रियांना रात्री त्रास देणंही तेवढंच चुकीचं. तुम्ही म्हणता की महिलांच्या अंगावर पूर्ण कपडे नसतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात. आणि मग त्या 3-4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला, तिने कोणते अंग प्रदर्शन केलं होतं? बरेचसे बलात्कार हे 5 वर्षाच्या खालील मुलींच्यावरच होतात. तसेच ते वयोवृद्ध महिलांवरही होतात. त्या कुठे घालतात कमी कपडे? आणि ज्या छोट्या मुलीला अजून शाळा म्हणजे काय ते माहित नाही, तर तिच्यावर का होतो बलात्कार? मग ज्या महिला रात्री मद्यधुंद अवस्थेत मित्रांवर विश्वास ठेवून फिरतात, त्यांना धोका कायम असतो हे त्यांनाही माहिती असतं. पण पेशंटची सेवा करणारी, रात्रपाळी करणारी महिला असो वा बंदोबस्त करणारी पोलीस भगिनी असो, आणि कोण सुरक्षित आहे का तुमच्या या किताडी वाचण्यापासून? प्रत्येक वेळी अन्याय अत्याचार करायचा आणि महिलेला दोष द्यायचा बंद करा. आता आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. महिला म्हणजे उपभोग घेण्याची वस्तू हा समज आता डोक्यातून काढून टाका. तिने कोणतेही कपडे घालू द्या, तो तिचा अधिकार आहे. ती किती वाजता बाहेर पडो, ती कोणतेही काम करत असो, पोटा पाण्यासाठी ती घरकाम करो, पायलट असो, नाही म्हणजे नाही. आणि नुसती दाढी वाढवली आणि कपाळावर चंद्रकोर लावली म्हणजे कोणी जिजाऊंच्या शिवगा होत नाही. अरे कायद्याचे रक्षक नाही तुम्ही. तुमच्या आया बहिणींवर कोणी हात टाकला तर तुम्ही असं गप्पा बसणार का? गप्प बसणं बंद करा. किती दिवस नुसती बघ्यांची भूमिका घेणार? शिवबा जन्माला यावा पण तो दुसऱ्यांचा घर. अरे तुमच्यामधून का निर्माण होत नाही एखादा शिवबा, एखादा शंभू राजा? असेच गप्प बसून बघत बसाल तर हा पुरुषी अहंकार समाजातल्या स्त्रियांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. ज्या स्त्रिया पोटा पाण्यासाठी हा नृत्याचा व्यवसाय करतात त्यांनीही लक्षात ठेवावं की आपण घरंदाज लावणी सादर करावी, उत्तेजक धडक नृत्य नाही. आणि स्त्रियांनी कितीही भडक नृत्य केली तरी त्यांचे आयोजन कोण करतं? त्यांना पैसे कोण देतं? पुरुषच ना. ही नेते मंडळी जी 1-2 मतांसाठी स्त्रियांच्या शरीराचा वापर करतात, तेही सगळे रावणच, तेही अफजल खानच. त्यांचे कोठे पहिले बाहेर काढले पाहिजे. आपण रावण दहन करतो का? तर त्यानं सीतामाईचं अपहरण करून जगन्य अपराध केला होता. पण त्याही पेक्षा जास्त भयानक रावण आपल्या समाजातल्या समोरच्या गर्दीत आहे. अहो त्यांचं दहन कोण करणार? स्त्रियांच्या कपड्यांवर, उपकरणांवर आणि वागण्यांवर बंधनं घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार का करत नाही? अरे वेळा तो नाही, तो खरा शहाणा आहे. कारण जिथं जिथं अन्याय झाला तिथं तो उभा राहिला. तुम्ही तुमच्या मुलावर इतके चांगले संस्कार करा की एखादी वाईट स्त्री सुद्धा त्याला विचलित करू शकणार नाही. मग बघू कसे होतात अत्याचार ते. अहो सगळेच पुरुष वाईट आहेत असं नाही, पण अन्याय तर स्त्रियांवरच होतो ना. अहो निसर्गानं तिला जसं बनवलंय त्याचा आदर करा. आणि तूही मुली आता घाबरू नकोस. शस्त्र हातात घेण्याची वेळ आली. तुला पूर्ण अधिकार आहे प्रेम करण्याचं, मैत्री करण्याचं, हवं तसं जगण्याचं. ईश्वराच्या इच्छेनेच तुलाही पुरुषांसारखा जन्म मिळाला. कमजोर राहू नकोस. मर्दानी खेळ शिक, हत्याराचे शिक्षण घे,
कोणी 4 हात तुझ्या इच्छेव्यतिरिक्त जवळ येता कामा नये. आता आम्ही येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपणही आपल्या विभागात छत्रपती शासन लागू करा. त्यात पोलीस, वकील, सुशिक्षित तरुण तरुणी सामील व्हा आणि समाजात जिथे अन्याय दिसेल तो बघत उभे राहू नका. तिथल्या तिथे विरोध करा, अन्याय थांबवा आणि त्याची सुरुवात या नराधमांचा संगम करूनच करा. राजा भिकारी, राजा भिकारी, माझी टोपी घेतली राजा भिकारी. महिलांना सगळे नियम लागू, आपली मात्र आणि पिढी गुपचिडी. जगाचा नियमच आहे, बळी तो कानपिढी कानपिढी. सुंदर मुलींना मनोरुग्ण बनवी ही तरुण पिढी. सुंदर मुलींना मनोरुग्ण बनवी ही पुरुषांची नवीन पिढी. राजा भिकारी, माझी टोपी घेतली राजा भिकारी. बाई शिवाची तलवार